आर्यन, हे लोक खूप प्रेरणादायी दिसतात. ते आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत का? अनन्या, ह्या धाडसी पुरुषांनी आणि महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. मी तुला त्यांच्या अद्भुत कथा सांगतो. स्वातंत्र्य सैनिक म्हणजे असे लोक जे अन्यायाविरुद्ध उभे राहिले आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. त्यांनी एकत्र येऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आपल्या देशासाठी सुपर हिरो सारखे होते. अगदी बरोबर. त्यांनी ध्येय, दृढ निश्चय आणि भारतावरील प्रेमाने लढा दिला. हे काही महान स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे योगदान आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. त्यांनी दांडी मार्च सारख्या शांततामय चळवळीचं नेतृत्व केलं. राणी लक्ष्मीबाई, पहिल्या स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांविरुद्ध लढा देणारी धाडसी राणी. भगतसिंह, तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारा क्रांतिकारक. सुभाषचंद्र बोस, भारतीय राष्ट्रीय सेना उभारून स्वातंत्र्यासाठी लढले. सरोजिनी नायडू, महिलांच्या हक्कांसाठी लढल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान लिहिण्यास मदत केली आणि समानतेसाठी काम केले. ते सगळे खूप धाडसी आणि वेगळे होते, पण त्यांचं ध्येय एकच होतं. हो, त्यांचे ऐक्य हेच त्यांचे सामर्थ्य होते. तुला माहितीये का, सुभाषचंद्र बोस यांचं जय हिंद हे घोषवाक्य आजही भारतीयांसाठी एक लोकप्रिय अभिवादन आहे. वा, त्यांच्या शब्दांनी आजही आपल्याला प्रेरणा दिली. आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान कशा प्रकारे करू शकतो? त्यांच्या त्यागाची आणि कहाण्यांची माहिती घेऊन, जबाबदार नागरिक बनून, नियम पाळून आणि इतरांना मदत करून, आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा जसं की झेंडा आणि राष्ट्रगीताचा सन्मान करून, भारताला अधिक चांगला देश बनवण्यासाठी मेहनत करू. मी माझं काम करून त्यांना नक्कीच सन्मान देईन. छान काम केलंस अनन्या. आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्याला आठवण करून देतात की ध्येय आणि ऐक्याने काही साध्य करू शकतो. धन्यवाद आर्यन. मी नेहमीच त्यांच्या त्यागाची आठवण ठेवेन आणि आपल्या देशासाठी माझं सर्वोत्तम